सातारा जिल्हा परिषद आणि महाबळेश्वर पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी महाबळेश्वर तालुक्यातील निवडणुकीची जी यंत्रणा आहे ते पूर्णपणे गतीनं काम करत आहे आणि सगळ्या पथकांच्या ऑर्डर्स आपल्या पूर्ण झालेल्या आहेत. 109 केंद्रांसाठी आपण 109 आणि 10% राखीव अशाप्रमाणे पथकांच्या ऑर्डर्स पूर्ण केलेल्या आहेत. त्यांचं प्रशिक्षण आहे, ते प्रशिक्षण पण 2 प्रशिक्षणं पूर्ण झालेली आहेत. 24 झोनल अधिकाऱ्यांची आपण नेमणूक केलेली आहे आणि याचं आता उद्या सकाळी 6 तारखेला सकाळी 8 वाजता सर्व मतदान केंद्रांसाठीचं जे साहित्य आहे ते पथकाच्या ताब्यात देण्यात येईल आणि पथकही रवाने केली जातील. 7 तारखेला आपलं मतदानाचा दिवस आहे. सकाळी 7:30 ते 5:30 वाजता मतदान प्रक्रिया या सगळ्या 109 केंद्रांवर होणार आहे. प्रशासनाची संपूर्ण तयारी झालेली आहे. नागरिक मतदारांनाच आवाहन करण्यात येत आहे की त्यांनी मतदानासाठी बाहेर पडावं आणि जे निवडणुकीचं ओळखपत्र असेल ते ओळखपत्र घेऊन मतदान करावं. अगदीच ओळखपत्र नसेल तर जे काही ओळखीचे पुरावे असतात, पासपोर्ट आहे किंवा ड्रायव्हिंग लायसन आहे, पॅन कार्ड आहे, आधार कार्ड आहे, हे घेऊन पण मतदान करता येऊ शकतं. तरी मतदारांनी कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता निर्भयपणे मतदान करावे असं आवाहन करण्यात येत आहे. मतदानानंतर 9 तारखेला गिरीस्थान प्रशाला येथे मतदानाचं काउंटिंग म्हणजे मतमोजणी होणार आहे. 10 टेबलवर मतमोजणी आणि 2 टपाली असे एकूण 12 टेबलवर आपली ही मतमोजणीची प्रक्रिया सुरू होणार आहे. मतमोजणीसाठीचा जो आवश्यक स्टाफ आहे त्याचं पण नेमणुका करण्यात आलेली आहे आणि त्यांचं पण ट्रेनिंग आपण 8 तारखेला त्याची रंगीत तालीम घेणार आहोत. प्रकारे तालुक्यासाठी संपूर्ण यंत्रणा कार्यान्वित झालेली आहे. मी पुन्हा आपल्या सर्वांना निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली राजमाने आपल्या सगळ्यांना आवाहन करते की ही मतदान प्रक्रिया अत्यंत सुरळीत आणि शांततेत पार पडेल यासाठी आपण सर्वजण दक्षता घेऊया.